नमस्कार. तर आज आपण करणार आहोत अतिशय झटपट होणारी, अजिबात गॅस चालू न करता स्वादिष्ट बनणारी अशी गुलकंद बर्फी. तर सगळ्यात आधी बर्फीसाठी लागणारं आपण स्टफिंग तयार करून घेऊयात. तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत. आता यामध्येच मी 2 ते 3 चमचे गुलकंद घालून याचं छान एकजीव असं मिश्रण करून घेणार आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये पाऊण वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे. तसेच पाऊण वाटी आपल्याला मिल्क पावडरही लागणार आहे आणि अर्धी वाटी इथे पिठी साखर घेतलेली आहे. आता हे तिन्हीसुद्धा दूध घालून आपल्याला मस्त एकजीव असं मऊ कणकेसारखं मळून घ्यायचं आहे. दूध सगळं एकत्रच न घालता लागेल असं थोडं थोडं करून याचा आपल्याला मऊसर असा डो करून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपलं हे सगळं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता याचे आपण 2 पार्ट करून घेऊयात. यामधला एक पार्ट आपण बाजूला ठेवून एका पार्टमध्ये 2 चमचे आपल्याला रोज सिरप मिक्स करून घ्यायचं आहे. रोज सिरप घातल्यानंतर जर वाटत असेल की हे पातळ वाटतंय तर यामध्ये चमच्याभर डेसिकेटेड कोकोनट किंवा मिल्क पावडर घालून तुम्ही याचा घट्ट गोळा मळून घेऊ शकता. आता एका प्लास्टिकच्या शीटला बोटाने आपण छान तूप लावून घेऊयात आणि यावर जो पांढरा आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं त्याचं भाकरी थापतो त्याप्रमाणे थापून एकदम पातळ अशी लेअर करून घ्यायची आहे. आता याची मस्त पातळ अशी लेअर तयार झाल्यानंतर यावर जो रोज सिरपवाला आपण मिश्रण करून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे. आता हे मिश्रणसुद्धा एकदम पातळसर आपण थापून घेणार आहोत आणि त्याच्यामधोमध जे आपण ड्रायफ्रूट आणि गुलकंदचं स्टफिंग तयार केलेलं होतं ते घालून घेऊयात आणि ही प्लास्टिकची शीट व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गुंडाळून घेऊन त्याचा दाबून आपल्याला मस्त घट्टसर असा एक रोल करून घ्यायचा आहे. प्लास्टिक शीटच्या साह्याने एकदम घट्ट असा हा गोल गोळा करून तयार झाला की मग आपल्याला हा अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आहे आणि त्यानंतर फ्रीजमधून आपण हा रोल काढून घेऊयात आणि सुरीच्या दोन्ही बाजूंना आपण तूप लावून याचे गोल अशा आपण वड्या कापून घेऊयात. या बर्फी इतक्या सुंदर लागतात की कोणी विश्वासही ठेवणार नाही की गॅस न चालवता आपण इतकी सुंदर टेस्टी अशी बर्फी तयार केलेली आहे. ही बर्फी करायला इतकी सोपी आहे की लहान मुलं देखील अगदी आरामात ही बर्फी तयार करू शकतात.